आज खूप छान सरप्राईज मिळालं. एक कॉर्पोरेट एम्प्लॉई म्हणून फ्रायडे आणि सॅटर्डेला जसा आनंद आणि जशी मज्जा वाटते, तसा आनंद आपल्याला संडेला का जाणवत नसेल बरं? जसं जसं सॅटर्डे संपतो तसा तसा माझा स्ट्रेस पण वाढायला लागतो. हे सर्वांनाच होतं का? कमेंटमध्ये सांगा प्लीज. सॅटर्डे दुपारी जेवण करून मस्त झोप काढायला निघालो, तोवर डोरबेल वाजली आणि एक सुंदर सरप्राईज मिळालं. इथे आमचा अवतार इग्नोर करा प्लीज, कारण आम्ही जवळजवळ झोपेतून उठलो होतो. खरं तर लास्ट वीकमध्येच माझ्या करंट कंपनीमध्ये 5 इयर्स कंप्लीट झाले आहेत. सो त्याचेच रिवॉर्ड कंपनीने पार्सल केले होते. यामध्ये एक बोरोजेलचं कॉफी मग, स्वीट बॉक्स, लाँग सर्व्हिस सर्टिफिकेट आणि एक कापडी पिशवी होती. छोटंसं तर छोटंसं, पण सरप्राईज तर मिळालं ना, मग सेलिब्रेट कसं करायचं? तर आवडीची एक डिश बनवून. घरात एक पास्ता पॅक पडलेला दिसला, मग काय बनवायला घेतले. पण त्यासाठी लागणारे जास्त काही सामानच नव्हते. म्हणून मग ठरवलं साधा तर साधा, पण पास्ता नक्की बनवूया. त्यासाठी घेतला एक कांदा, एक टोमॅटो आणि एक राहिलेली ढोबळी मिरची. हे सर्व कापून घेतले. एक कढई घेतली. कढईच्या लूकला प्लीज इग्नोर करा, जसं मी माझा स्ट्रेस इग्नोर करते. त्यात थोडं पाणी टाकलं आणि पास्ता शिजवून घेतला. मग पास्ता एकीकडे आणि त्याचे पाणी एकीकडे केले. आणि मग पुन्हा तीच करपलेली कढई घेतली. त्यात थोडंसं तेल टाकलं. कापलेला कांदा त्यात सोडला. चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला. मग त्याच्यामध्ये मिरची आणि टोमॅटो टाकले. शेवटी त्यामध्ये पास्ता मसाला टाकला. सॉरी, मी मसाला टाकताना शूट करायचं राहिलं माझं. सर्वात शेवटी पास्ता टाकला. चांगले शिजवून घेतले. मी आधी शिजवून घेतले होते, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागला नाही. जेमतेम 2 मिनिट शिजवू दिले आणि मग रेडी झाल्यावर तो असा काही दिसत होता. सगळ्यात महत्त्वाचे काम शेवटी, ते म्हणजे 2 बरोबरीचे वाटे केले आणि खाऊन सप्पा केले.